घेतल्या तसं तब्येत वगैरे तसं त्यांचे आता पण मेंटेन आहे, काही उतरले वगैरे तसं काहीच नाही. 35 लिटर पण दूध काढलेलं आपण हिचं. ही पण आता जेमतेम 24-25 दिवस बाकी फक्त. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यातील जळगाव तोंडे या गावामधील सूर्यवंशी सर यांच्या गोठ्यावर. आणि आज आपण यांच्यासोबत दुग्ध व्यवसायाबद्दल चर्चा करणार आहोत. तर ह्या गोठ्याची विशेष बाब म्हणजे ह्या गोठ्यामध्ये जवळपास 28 ते 30 गाई पूर्ण पंजाबच्या आहे. आणि यांचं दररोजचं दूध जवळपास 350 ते 400 लिटर पर्यंत संकलन आहे. तर ऋषिकेश भाऊ, सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपल्या मित्रांना सर्वप्रथम तुम्ही परिचय करून द्या. माझं नाव ऋषिकेश सूर्यवंशी, राहणार चोंडी, जळगाव तालुका, मालेगाव जिल्हा, नाशिक. आता तुमची दुग्ध व्यवसायाची सुरुवात कशी झाली होती? सर आम्ही 2018 साली या धंद्याला सुरुवात केली होती. तर आम्ही स्टार्टअप मशीन पासून स्टार्टअप केला होता. पहिले 2-3 म्हशी घेतल्या, 2-3 गाई टाकल्या. पण कालांतराने आम्हाला गाईंमध्ये जास्त प्रॉफिट वाटायला लागला या धंद्यामध्ये आल्यानंतर. मग आम्ही हळूहळू गाई वाढवत गेलो. 2च्या 3, 3च्या 5, 8, 9, 10 अशा हळूहळू कालांतराने हळूहळू वाढवत गेलो. पण त्याच्यानंतर आम्ही पंजाबच्या गाईंचे व्हिडिओ वगैरे बघायचो मोबाईलवरती. तर वाटायचं बघा इथल्या गाईंपेक्षा काही बेटर असतात, रिझल्ट वगैरे सगळ्या गोष्टीसाठी, दुधा वगैरे साठी असं. तर आम्ही गुरुविंदर सिंह यांच्या डेअरीवरती म्हणजे डेअरी फार्मचे व्हिडिओ बघायचो. त्याच्यानंतर माझे लहान बंधू अजिंक्य सूर्यवंशी हे पंजाबला जाऊन त्यांनी आम्ही स्टार्टिंगला 5 गाई खरेदी केली तिथनं. म्हणजे नेमकं सक्सेस होता का नाही होता आपल्या भागात आणल्यानंतर, गाईंना मान होतं का नाही मान होतं याच्यासाठी आम्ही पहिले ट्रायल्स करण्यासाठी 5 वगैरे गाई आणल्या. पण त्या सक्सेस झाल्या. त्या आणल्यानंतर आम्ही परत 10 गाईंचा एक लॉट आणला आणि त्याच्यानंतर परत 10 गाईंचा लॉट आणला. आता ह्यो जो मी गोठा बघतोय याची तुम्ही समजा बांधकाम वगैरे कधी केला होता? मुक्त गोठा आम्हाला झाले सर 6-1 महिने आता. आणि तुम्ही स्टार्टिंगला 5 गाई पंजाबहून आणल्या होत्या, त्यापूर्वी समजा आपल्याकडच्या गाई होत्या तुमच्याकडे? हो, आपल्या लोणी मार्केटच्या. हा समजा पूर्ण व्यवसाय किती जण सांभाळताय आता? मी, माझा भाऊ आणि आता एक कामगार आहे. एक कामगार म्हणजे 3 जण. बरं, आता तुम्ही ज्या स्टार्टिंगला पंजाबहून 5 गाई आणल्या होत्या तर त्या गायीबद्दल माहिती सांगा. जसं की आता एवढं लांबून आल्यानंतर, इड आल्यानंतर गाईला काही प्रॉब्लेम आला नाही, दूध किती दिलं आणि काय किमतीमध्ये तुम्ही त्या गाई आणल्या होत्या? सर त्या गाई आम्ही 90-95 हजारने परचेसिंग केल्या. म्हणजे सर्व भाड्यात थोडेसं आम्हाला घरपोच पडलेलं आहे इथपर्यंत. आणि जर त्रासाचं वगैरे काही म्हणायचं म्हटलं तर काही आम्हाला अडचण दिली नाही आतापर्यंत. फक्त म्हणजे ट्रॅव्हलिंग असतं, अंतर भरपूर आहे. 10-15 दिवस गाई सेट होण्यासाठी घेतात सर्वसाधारण. काही आपल्या इथल्या शेजारच्या पण मार्केटवरून गाई घेतल्या लोणी वगैरे इथून, त्या पण काही 8-10 दिवस लागतात. बाकी गाईंना काही दुसरं काही प्रॉब्लेम आलेला नाही मला काही. म्हणजे आता पंजाबहून इथं गाई आल्या, बाकी टेम्परेचर आता कारण काय होतंय बऱ्याच ठिकाणी आता सध्या पंजाबहून गाई आणताय लोक, दगावण्याचं प्रमाण पण जास्त झालंय. किंवा नवीन युवक राहता, म्हणजे डॉक्टर पण नवीन राहता, बऱ्याच गोष्टी हँडल करता येत नाही. किंवा दगावून जाणे, किंवा दूधच कमी देणे, किंवा गाई म्हणजे पूर्ण फ्लॉप जाणे. तर तसं तुम्हाला समजा काहीच अडचण नाही आली? नाही, तशी काहीच अडचण नाही सर. आम्ही स्टार्टअपला 4-5 गाई आणून बघितल्या. म्हणजे नेमकं वातावरण मॅच होतं की नाही होतं, या गाई सेटअप होता की नाही होता आपल्या भागात. कारण की आम्ही पण बघितलं होतं का सक्सेस होत नाही बाहेरून आणलेलं गाई आपल्या महाराष्ट्रामध्ये अडचण देता वगैरे. पण तसं आम्हाला कोणत्याही प्रकारचा काही त्रास झालेला नाही. त्याच्यामुळे आम्ही कालांतर दुसरा लॉट पण टाकला. 4-6 महिन्यानंतर लगेच आम्ही 10 गाईंचा लॉट उचलला होता परत. त्या पण गाई आमच्या त्याच पद्धतीने सुरळीतपणे चालू आहे. दूध वगैरे काहीच अडचण नाही दिली आम्हाला गाईंनी. आता तुमच्या गोठ्यामध्ये संपूर्ण पंजाबच्या गाई किती? सर आपल्या गोठ्यामध्ये आता 25-26 गाई पंजाबच्या. पूर्ण 25-26 म्हणजे जवळपास 90% पूर्ण गाई तुमच्या गोठ्यात पंजाबच्या गाई. आता तुम्हाला समजा जिथं जे दूध सांगितलं होतं, आता समजा तुम्ही गुरुविंदर भाई कडून आणला, त्यांचं नाव तर चांगलंच आहे, पूर्ण समजा महाराष्ट्राला माहिती, भरपूर शेतकऱ्यांना गुरुविंदर भाई कडून काही आणलेलं आहे. तर तुम्हाला जिथं जे दूध सांगितलं ते आपल्याकडे आल्यानंतर भेटलं? हो सर, त्याच प्रकारे भेटलं. एखादी गाय अर्धा 1 लिटर इकडे तिकडे, पण जे त्यांनी सांगितलं त्याच प्रकारे गायनी दूध काढले. इथे दुधाबद्दल गायींचं काहीच नाही का त्यांनी सांगितलं 40-50 लिटर दूध देणार नाही, गाय 10-5 लिटर दूध आहे, तसं काहीच नाही. सगळ्या आपल्या गाय 30+ पर्यंतचे. बरं, तुमच्या गोठ्यामध्ये समजा पंजाबहून आणले सगळ्यात हायस्ट दूध देणारी गाय कोणती आणि किती लिटरची? ही गाय जी बघताय आपण, तर ही गाय जेमते आम्ही 55,000ला खरेदी केली होती. तर 46 लिटर दूध आहे तिचं पर डे. आपण इथं त्यांनी सांगितलं आम्हाला 46, पण आम्हाला इथं त्यांनी दिलेलं आहे ऍव्हरेज 20-21 चाललेलं आहे एका टायमाला. हा, तर दिवसाला 42 लिटर पर्यंत आम्ही दूध काढलेलं आहे आतापर्यंत. आता ती गाभण आहे. आता तुम्ही पंजाबहून कधी आणली ती काय? सर हिला आता झालं 1 वर्ष मिनिमम. 1 वर्ष आलंय. आणि ह्या गाईना काही मेंटेनन्स वगैरे काही प्रॉब्लेम आला तुम्हाला आतापर्यंत? नाही, तसं काहीच नाही. लागण्यास पण काही अडचण आलेली नाही गाईला पंजाबच्या. पण जेवढं पण गाई आपल्याला त्या सगळ्या जेमतेम 80% प्रेग्नेंट आहे. मग आता सध्या किती दूध चालू आहे गाईचं? आता सर ही 9-9.5 देते. आता किती महिन्याची गाभण आहे? आता ही 6 महिन्याची गाभण आहे. 6-6.5 महिन्याची. 6-6.5 महिन्याची म्हणजे आता ड्रायच होणार समजा. हो, अजून एखाद्या महिन्यानंतर. मित्रांनो, आता ही पुढची गाय यांच्या गोठ्यामधली तुम्ही बघू शकता. आता या गायीची माहिती सांगा संपूर्ण.
सर ही गाय पण आपल्याला 16 लिटर देते बा, म्हणजे दिवसाला 32 लिटर पर्यंत दूध काढलेलं आपण हिचं. ही पण आता जेमतेम 20-25 दिवस बाकी फक्त खाली होण्यासाठी. आता प्रेग्नेंट आहे ती, 20-25 दिवसात खाली आणि होते. पंजाबहून कधी आणलीत तुम्ही? पंजाबहून तिला पण सर मिनिमम तो पहिला लॉट मधल्याच गाई नाही सगळ्या, म्हणजे ज्या 5 गाई आणल्या हो. त्यातली पण ही गाय. त्यातली पण ही. हो, मग आता हिनं हायस्ट किती दूध दिले तुमच्याकडे? 33-34 लिटर दिलेलं आहे सर. 33-34 हो. लिटर. बरं, आता पंजाबहून गाय घेताना आता तुम्ही समजा गाय कशी बघून घेता किंवा कोणत्या लॅक्टेशन मधली घेता? आम्ही मोस्टली सेकंड लॅक्टेशनच घेतलेलं आहे सर. कारण की फर्स्ट लॅक्टेशन मध्ये जनावर कसं नवीन असतं, म्हणजे फर्स्ट टाइम असतं, दूध काढण्याचा त्रास वगैरे देऊ शकतं असे आमचे म्हणजे वैयक्तिक विचारसरणी. पण त्याच्यामुळे आम्ही सेकंड टाइमचं जास्त करून घेतलेलं आहे सर्व काही. सेकंड थर्ड ह्याच हिशोबाने घेतलेले. सर मोस्टली तर इथं आपल्या इथं आल्यानंतर काही गाय जरी पडलेलं, पण त्याचं सगळ्यात मोठं रिझन आहे सर चारा व्यवस्थापन. कारण की पंजाबमध्ये जे मुरघास वगैरे हा कंटिन्यू गायींना दोन्ही टायमाला तोच असतो. आणि आपल्या भागात चारा हा आपण ड्राय जास्त देतो, कोरडा चारा वगैरे. आपल्याकडे सकस चारा नाही अवेलेबल, आपण ऊस वगैरे देतो. पण आम्ही सर पंजाबच्या गायी आणण्या अगोदर आहारावरच भरपूर नियोजन केलं होतं. त्याच्यामुळे आम्ही तिथून गायी घेतल्या. इथं आल्यानंतर सुद्धा त्यांचा आहार काही चेंज झालेला नाही. तिथं पण मुरघास होता आणि इथं पण मुरघास, त्यामुळे काही आजारी वगैरे पडण्याचा आम्हाला कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. त्याचा सगळ्यात मोठा रिझन काय नाही सर चारा. चाराच खूप मॅटर करतो. कारण चारा जेव्हा चेंज होतो तेव्हा जनावर आजारी पडणं, वीक होणं खूप मॅटर करतो. आपल्या भागात ऊस, कोरडी कुट्टी, मक्काची वगैरे याच्यावर जास्त भर दिला जातो. आता तुम्ही काय चारा देता मग गाईला? आम्ही मक्काचा मुरगा देतो सर कंटिन्यू. हो. आणि ते कसं फक्त चाऱ्याचा राहतो कंसा सगट? नाही, बिट्टीस असं दाण्याचं येतो. कंसा सगट. हो. जे पण समजा फार्मर पंजाबहून गाय आणणार आहे कोणी, तर जो मुक्त गोठा आहे त्याचा काय इम्पॅक्ट पडतो? समजा गायीवर काय इम्पॅक्ट पडतो? समजा मुक्त गोठा पाहिजे किंवा नाही पाहिजे? हो सर, मुक्त गोठा खूप गरजेचं आहे. कारण की जनावर घ्या किंवा माणूस घ्या, एक ठिकाणी राहतो कंटाळा येतो. जेव्हा स्टार्टिंगला आम्ही 5 जनावर घेतले तर आमचा मुक्त गोठा बंद, म्हणजे हे बंदिस्त गोठा होता, मुक्त काही नव्हता. पण मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा सेकंड टाइम गाई आणला, 10 गायींचा जो आणला होता, त्याच्यानंतर आम्ही मुक्त गोठा चालू केला. तर पहिल्या गायींपेक्षा गाई बेटर लवकर सेट झाल्या. आणि तिथं पण पंजाबमध्ये मोस्टली मुक्त गोठाचे गायींना. तर जनावर जेव्हा फिरतं वगैरे, त्याचं रवंत वगैरे व्यवस्थित होतं, पचनक्रिया व्यवस्थित असते जनावर, कारण ते मोकळं फिरतं. त्याला पाहिजे तेव्हा ते पाणी पितं, जेव्हा पाहिजे तेव्हा चारा, म्हणजे त्याच्या मनाप्रमाणे ते जगतं असा विषय. आणि बंदिस्त कसं असतं, एकच जागेवरती उभा असतं. जेव्हा आपण त्याला चारा टाकणार तेव्हाच ते खाणार, पाणी पिणार, या गोष्टी भरपूर मॅटर करतात या गोष्टीमध्ये. म्हणजे मुक्त गोठा गरजेचा आहे. हो, खूप गरजेचं. जर पंजाबवरून गाई घ्यायच्या असल्या किंवा आपल्या इथल्या पण गाई असल्या सर, तर मुक्त गोठा खूप गरजेचं जनावराला. 30 ते 32 गाई. मग तुमचं चाऱ्याचं नियोजन कसं आणि फीड मॅनेजमेंट कसं आहे आता? सर आपलं फीड म्हणजे मुरघास देतो आणि आपण हिरा, हिंदुस्थानचं हिरा म्हणून कांडी येते, तर ती 1 लिटरला 300 ग्रॅम प्रमाण देतो. जशी गाय दूध देणार तसं आपण 3.5 किलो, 3 ते 3.5 किलो पर्यंत देतो गायीच्या दुधानुसार. आणि मुरघास किती टाइम टाकता तुम्ही? मुरघास आम्ही सर 2 टाइम टाकतो. जनरली सकाळी आणि सायंकाळी 2 टाइम चारा टाकतो. पण सकाळी आम्ही दुधाच्या गायींना 17-18 किलो मुरघास एका टायमाला, संध्याकाळी 17-18 किलो एका टायमाला. आणि ज्या गाई गाभण वगैरे त्यांना 13-14 किलो त्या प्रमाण टाकतो, जसं गाय ड्राय होत तसं. आणि तुमचं पूर्ण 100% मुरघासावरच आहे? हो, हो. बाकी सुका चारा वगैरे नाही नाही, सुका चारा वगैरे काही देत नाही सर. तुम्ही बघू शकता जसं आम्ही पंजाबहून गाय घेतल्या, जसं तब्येत वगैरे तसं त्यांचे आता पण मेंटेन आहे, काही उतारले वगैरे तसं काहीच नाही गायींचं. तर जसं तिथं दिसतं तसं तिथं पण तशाचे बस. त्याचं रिझन फक्त मुरघास. आता सप्लिमेंट वगैरे काय चालू आहे? सप्लिमेंट मध्ये सर आम्ही टोटल वेट देतो. आणि गाभण काळापासून जेव्हा काय 1-1.5 महिना बाकी राहते वेळेला, तेव्हापासून आम्ही मल्टीस्टार एच, बोविटॉप CZ असे 2 प्रकारचे आहेत आमच्याकडं, ते देतो आम्ही. तर ते जाणल्यानंतर पण आम्ही कंटिन्यू करतो. जोपर्यंत काय प्रेग्नेंट होत नाही तोपर्यंत कंटिन्यू करतो. कॅल्शियम वगैरे त्याच्या ऐवजी यूज करतो आम्ही. तुम्ही सरकी वगैरे देत नाही गायला? नाही सर, चारा जितका प्रोटीन युक्त आहे आपला काय गाभरीतली मका असते, मकाचा दाना असतो, त्यामुळे दुसरं काही देण्याची गरज येत नाही गायला. गायच्या अंगावर ताकद वगैरे त्यांनी सगळ्यात आहारच खूप सकस आहे त्यांचा, त्याच्यामुळे दुसरं देण्याची गरजच नाही. मुरघास तुमचा मुरघास कांचा सगळं, त्यामुळे सरकी द्यायची काही गरज? जे मुक्त गोठा आहे, शेड वगैरे समजा, किती मध्ये किती बांधकाम आहे आणि तुम्हाला पूर्ण खर्च किती लागलेला आहे? सर जेव्हा आपण स्टार्टअप केला ना, तेव्हा 30x50 आपला एक पहिला शेड होता. तर त्याला आम्हाला जेमतेम 3-1 लाख रुपये खर्च आला स्टार्टिंगला. सगळं गव्हाणी वगैरे, आम्ही पाण्याचे भांडे वगैरे आताच बसवले होते. तर त्याच्यानंतर आम्हाला गोठा थोडा छोटा पडायला लागला. आम्ही त्याच्यानंतर परत एक त्याच्या साईडला उभारला 30x50, त्याला लगतच घेतला. आणि त्याच्यानंतर हा मुक्त गोठ्यासाठी हा 15-16 गुंठ्यामध्ये बनवलेला आम्ही पूर्ण. तरी आम्हाला हे मुक्त गोठ्यासाठी पण 3.5 लाख रुपये खर्च आलेला टोटल. आता हा किती गुंठ्यामध्ये बनले तुम्ही? 15-16 गुंठे. 15-16. आणि किती बाय कितीचा आहे असा? तरी सर तो घेतला तरी 200 बाय हा 100 फूट येईल सर. 200 बाय 100 समजा. आणि तुमचं जे शेड आहे ते आता समजा तिकडे बघतोय आपण, हो हो, ते किती बाय किती? 60x50 आहे सर. 60 बाय टोटल 50. सर्व. हो. आणि आता हे चारायला जी जागा केलेली आहे तुम्ही, हो. किती गुंतवलेलं आता? नाही 40x50 ते 40 बाय 40x50. 40 बाय 50. हो. मग आता तुम्हाला संपूर्ण शेती किती आहे? सर आपल्याला फक्त 2 एकर शेती. मग आता एवढं
समजा तुमच्याकडे 30 ते 32 गाई आहे. हो. मग यासाठी चारा तुम्ही कुठून पुरवता समजा यांना? सर म्हणजे एक व्यापारी आहे, त्यांच्याकडूनच आम्ही परचेस करतो. म्हणजे जसा धंदा स्टार्टअप केला तिथं तोडबट्याने वगैरे जमीन करतो. इथं गावातल्या आहे जमिनी 2-3, तर 10-1 एकरचं गट आहे इथला गावातला, तर ते तोडबट्याने तिथला चारा काही असतो आणि बाकीचा चारा फिलखोड वगैरे तिकडे येतो आमच्याकडं. घरपोच 2 रुपये टनाने 2-2.5 टनापर्यंत भेट अवेलेबल होतात आम्हाला मकाचा. बरं, मग विकतचा चारा घेऊन दूध व्यवसाय परवडतो का? हो सर, परवडतो, निश्चितच परवडतो. मग आता तुमचं दररोजचं दूध संकलन किती आता? आता आपलं 400-450 जाते सर पर डे. आणि त्याच्यामध्ये- सध्या दुधाला गाई किती चालू आहे आता? आता सर 14-15 गाई चालू दुधाला, बाकी प्रेग्नेंट. म्हणजे 14-15 गाईमध्ये तुमचं 400 ते 450 लिटर दूध जाते. हो. चांगलं येतो. तरी सरासरी काय फॅट लागतो तुमचा? सर आपला सरासरी 4च्या पुढेच फॅट आहे. SNF डायरेक्ट 9-0 आहे आणि सरासरी 4+ आहे. म्हणजे आपलं कंटिन्यू 4-5, 4-6 असंच फॅट लागते. आता असे भरपूर नवीन युवक आहे की त्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे, चांगले दुधाला रेट कमी सध्या, तर तुम्ही समजा काय सल्ला देशाल नवीन जे युवक आहे त्यांना दुग्ध व्यवसाय करायचा आहे? माझं तर म्हणणं असं सर, कंपनीत 10-15 हजारावर असण्यापेक्षा स्वतःचा मालक बनून राहत माझे आहे. ठीक आहे, धंदा स्टार्टअप चढ उतार येत राहतो, पण धंदा हा धंदाच असतो ना. दुसऱ्याच्या तर नोकरी चाकरी करणं आणि धंदा असं सर, तुम्ही 2 गाईपासून पण स्टार्टअप करू शकता. असं नाही की तुम्हाला मोठीच रक्कम पाहिजे तुम्ही डायरेक्ट स्टार्टअप 10 गाई घेऊ शकता, असं काही नाही सर. तुम्ही 2 गाईपासून पण स्टार्टअप केला तर काय. आता माझा एक मित्र आहे, त्यांनी पण आता जेमतेम 6-1 महिन्याला स्टार्टअप केलं, तरी त्याला सगळं खर्च वगैरे जाऊन त्याच्या घराचा चारा आहे, तरी त्याला 30-35 हजार महिना पडतोय आता पण. म्हणजे एक मित्र भाऊ, त्यांनी पण मला सल्ला विचार टाकू का नको. मी त्याला सांगितलं चांगला बेटर धंदा आहे आमचा, जर विकतचा चारा आहे, त्याची शेती वगैरे घरची, ज्याचं क्षेत्र असेल त्याला तर खूपच चांगला बिझनेस सर, काहीच अडचण नाही. आणि असं आहे ना, दुधाला मागणी दिवसेंदिवस वाढत. ठीक आहे, आज रेट कमी आहे, पण असं नाही की दुधाचा पुरवठा पूर्ण होतोय आपल्याकडनं महाराष्ट्रात, कमीच पडतंय दूध ना. कमी पडते. हो. बरं, किती गाईपासून सुरुवात केली पाहिजे आणि तुमचं काय माहिती का, स्टार्टिंगलाच पंजाबहून गाई आणल्या पाहिजे? नाही, तसं काही नाही सर, का तुम्ही डायरेक्ट पंजाबलाच गेले पाहिजे गाई घेतल्या असं काही नाही. आम्ही पण जेव्हा धंदा स्टार्टअप केला तेव्हा इथल्या लोणीच्या पण गाई आपल्याला 10-11 लिटर दूध देतात. पण फरक एवढा आहे सर, का आपल्या गाई ज्या रेग्युलर 4-5 महिन्यानंतर थोडा कमी व्हायला लागतात, तसं पंजाबच्या ज्या गाई आम्ही आता पूर्ण पिळल्या पूर्ण झोपापर्यंत त्या कंटिन्यू त्याच लेवलने चालतात 8-9 महिन्यापर्यंत. असं म्हणजे फरक ब्रीडिंगचा आहे भाऊ फक्त. तर तुम्ही चांगलीच गोष्ट सांगितली, ब्रीडिंग वर काम केलं तर या धंद्यामध्ये खूप फायदा आहे. कारण माझं पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगायचा उद्देश असतो, जर का तुम्ही ब्रीडिंग वर काम करशाल, घरच्या स्वतःच्या चांगला सिमन भरून जर कालवडी तयार करशाल, तरच तुम्ही भविष्यामध्ये दुग्ध व्यवसाय यशस्वी करू शकतो. हो सर, तेवढंच महत्वाचं. कारण की ब्रीडिंग आपल्या इथल्या गाईंचा त्या गाईंचा हाच मोठा फरक आहे, का दुधाला ज्या त्या गाई दूध जास्त देतात आणि आपल्या गाई त्या कालांतराने कमी दूध देतात असं. आणि जास्त करून आपल्या घरच्या कालवडी तयार करण्यावर भर दिला गेला पाहिजे. आम्ही पण सर आता म्हणजे खूप अनुभव नाही म्हणतात, आम्हाला 5-1 वर्ष झाले धंदा स्टार्टअप करून, पण येतोय आम्हाला पण त्यापर्यंत आम्ही पण बनवतात. आमच्या पण घरच्या 4-5-6 गाई बनवल्या आम्ही आता, म्हणजे कालवडी आता लागण्याजोगे आहे असं. मुरगास बघतोय समजा ही पॅकिंग वगैरे, आता मी पण फर्स्ट टाइम बघतोय, कारण आपल्याकडं सहसा 1.5 टनाचे बोत 5 टनाचे बोत भरून ठेवत्या. तर आता हे तुम्ही समजा कसं तयार केलंय? सर आम्ही आग्र्यावर मशीन आणलेलं आहे विधाता कंपनीचं, विशाल सायलेश 240, तर त्याच्यावरच बनवतो आम्ही. सर सरासरी 50 ते 60 किलोच्या आत बाहेर बॅग येते. म्हणजे असं कॉन्स्टंट नाही का 50 किलो येईल, काही बॅग 56 किलो येतात, काही 53 किलो येतात, काही 52 किलो येतात, काही 60 किलो पण येते असं, त्यानुसार येतं हे. पण मग सर हे माणसानं अभावी म्हणजे लेबर आहे ना, उपलब्ध होत नाही सर. 1.5 टन 5 टनाची बॅग भरायला मनुष्यबळ लागतं, आणि ते आता सध्या दिवसेंदिवस लुप्त होत आहे. म्हणजे भेटतच नाही, लेबर पैसे देऊन पण भेटत नाही, आणि लेबर भेटत नाही त्या मुरगास व्यवस्थित बांधला जात नाही. तो एकच सर हायड्रोलिक प्रेशरने पॅक होतो ना डायरेक्ट बॅग, त्याच्यामुळे याच्यामध्ये एअर वगैरे राहण्याची काही संभावनाच नाही असं. आणि चारा खराब होण्याचं प्रमाण खूप कमी आहे याच्यामध्ये. इथं खर्च वगैरे कसा लागतो तुम्हाला? 35-40 म्हणजे पन्नी 35 ते 40 रुपयाला येते का? किती वेळा यूज होती परत? 3-4 वेळेस 3-4 वेळेस काम. आता आम्ही ना तिसरा टाइम आहे आमच्याकडे आता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मुरगास त्याच्यातलं क्वालिटी वगैरे चांगली. तर आता ते मशीन वगैरे जे आणलं तुम्ही बनवता, आता साधारण किती खर्च लागला तुम्हाला आणायला? त्याला सर 4,30,000 मध्ये पडलो होतं आपल्याला. 4,30,000 तुम्हाला पडलं. आणि ते ट्रॅक्टरला अटॅच होतं का? ट्रॅक्टरला जे ऑटोमॅटिक समजा फक्त चारा टाकाच काम? हो, चारा बाकी हे टाकायचं. सगळं ऑटोमॅटिक पॅक होऊन प्रेस पण त्यातून होतं. प्रेस होते सर, फक्त बॅग खाली उतरवून नाही. आपल्याला जो टाय दिसतो ना सर, त्याला तो टाय आपल्याला मारा लागतो लेबर कडनं. फक्त टाय वर जो आपण हो, वरचं जे पॅक करणार आपण इकडनी असं, तुला जो टाय येतो ना, तो टाय आपल्याला लेबर कडनं. आणि पन्नी कुठून अवेलेबल होते तुम्हाला? तिथं सर जिथून मशीन घेतो तिथं अवेलेबल नाही. जे आपल्याला कसं घरपोच करता का? जेवढं लागलं तेवढं जसं आपण ऑर्डर दिली तसं घरपोच येतं ते. तसं घरपोच. कुरिअर सुविधा जशी आपली जवळ नजीक जे राहील तालुक्या व्हायची उपलब्ध तिथपर्यंत आपल्याला येतं डायरेक्ट.
तर मित्रांनो बघू शकता आता हा नवीनच आपण उपक्रम बघितलेला आहे मुरघासाचा. आतापर्यंत आपण जसं भरपूर ठिकाणी आपण दाखवलं, जसं मुरघासाचे बंकर केले किंवा 1.5 टनाचे बोत किंवा 5 टनाचे बोत भरून ठेवले. आणि आपण आता हे आपल्या व्हिडिओमध्ये फर्स्ट टाइम दाखवतोय. त्यांना 4D मशीन आणलेले 4 का 4.5 लाखामध्ये, 4 ते 4.5 लाखापर्यंत. आणि ह्या प्रकारचे 50 ते 55 किलो पर्यंत मुरघास ऑटोमॅटिक ते प्रेस करून तयार होऊन जातं. ह्या पन्नीला तुम्हाला दाखवलं मी, खर्च लागतो 30-35 रुपये.